नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींचा एकच प्रश्न, 2100 रुपये कधी मिळणार? रक्षाबंधन होऊन गेले, 1500 रुपये मिळाले, पण वाढीव रक्कम अजून थांबलेली आहे. याबद्दल महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नेमकं काय सांगितलं आणि सरकार अपात्र लाभार्थ्यावर कारवाई करणार का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. जाणून घेण्याअगोदर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, लाडकी बहिणींच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जरी वेळोवेळी जमा होत असले तरी 2100 रुपये मिळण्याची लाडक्या बहिणीची प्रतीक्षा काही अद्याप संपलेली नाही. एकीकडे मागील जुलै महिन्याचे 1500 रुपये काही महिलांच्या खात्यात जमा झाले असून उद्यापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. या परिस्थितीमध्ये आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या प्रश्नावर मात्र महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे स्पष्ट उत्तर दिले आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. बहुतांश लाडक्या बहिणींना या पैशाचा लाभ मिळालेला आहे, तर उर्वरित लाडक्या बहिणींना उद्यापर्यंत या योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत. या संदर्भातील माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच दिली. यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात मंत्री अदिती तटकरेने देखील भाष्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मंत्रिमंडळ घेतील, असे वक्तव्य आदित्य तटकरे यांनी केले आहे. सरकारने निश्चित केलेल्या निकषांचे उल्लंघन करून अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे आता समोर आले आहे. चक्क सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. यावर आता मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी नोकरीला असूनही लाभ घेणाऱ्या महिलांवर आगामी काळात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसू शकतो. लाडकी बहीण योजनेत ज्यांची फसवणूक केली त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनधिकृत लाभ घेतलेल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्याची माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये ज्या महिला दोषी आढळतील त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे. तसेच संबंधितावर गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात. त्यामुळे आता संबंधितावर सरकार नेमकी कशा प्रकारे कारवाईची पावले उचलतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. म्हणजेच मंडळी, 2100 रुपयाचा निर्णय अजून मंत्रिमंडळाच्या पातळीवरच आहे. खऱ्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार कठोर कारवाई करणार आहे. तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि अजून अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.